बीड हादरलं. परळीत पैशाच्या बादातून जिवलग मित्राचा दगडानं ठेचून खून. एक निसर्गाचा चमत्कार आणि आरोपींचं पाप उघड. तुम्ही आजवर अनेक क्रूर आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटना ऐकल्या असतील, पण बीड जिल्ह्यातील परळीमधून नुकतीच एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. ज्या मित्रांवर आपण जीवापाड विश्वास ठेवतो, तेच मित्र जर काळ बनून समोर आले, तर पैशांच्या किरकोळ आदातून आणि दारूच्या नशेत दोन निराधम मित्रांनी आपल्याच एका जिवलग मित्राची दगडानं ठेचून अमानुष हत्या केली आहे. एवढंच नव्हे, तर पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी मृतदेह रेल्वे रुळावर फेकून आत्महत्येचा बनाव रचला. मात्र निसर्गाच्या एका अशा चमत्कारानं आरोपीचा संपूर्ण कट उधळून लावलाय, ज्याची कल्पना खुद्द गुन्हेगारांनीही केली नव्हती. पाहूयात काय आहे ती घटना. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. खून करण्यात आलाय. अफजल उर्फ तौहीद खान कैराती खान असं या खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर ऋषिकेश फड आणि गौरव व्यास अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी मित्रांची नाव आहेत. मयत तौहीद आणि हे दोन्ही आरोपी एकमेकांचे जिवलग मित्र होते. या क्रूर हत्याकांडाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेनं दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. ही खळबळजनक घटना परळी परिसरामध्ये घडली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार 31 मे रोजी मयत तौहीद खान हा त्याचे मित्र ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांच्यासोबत ऋषिकेशच्या कारमधून परळी तालुक्यातील वरवटी शिवारात गेला होता. तिथे दुपारी त्यांनी एकत्र दारूचं सेवन केलं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी पुन्हा पार्टी करण्याचं ठरवलं. दारूची नशा जशी जशी वाढत गेली, तशी त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून किरकोळ चर्चा सुरू झाली. या चर्चेचं रूपांतर पाहता पाहता मोठ्या वादात झालं. हा वाद इतका चिघळला की ऋषिकेश आणि गौरव यांच्या डोक्यात जणू सैतान संचारला. त्यांनी आजूबाजूला पडलेला एक मोठा जड दगड उचलला आणि थेट तौहीदच्या डोक्यात घातला. दगडाचा प्रहार इतका भीषण होता की तौहीद तिथंच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. नशेत धुंद असलेल्या आरोपींनी बेशुद्ध तौहीदला पुन्हा बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा जागीच तडफडून मृत्यू झाला. तौहीदचा मृत्यू झाल्याचं समजताच आरोपींची दारूची नशा उतरली. पोलिसांपासून वाचण्यासाठी ते मध्यरात्री मृतदेहाशेजारीच जंगलात थांबून राहिले. तिथे त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा एक भयंकर कट रचला. त्यांनी तौहीदचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि लेंडेवाडी शिवारात रेल्वे पटरी गाठली. मृतदेह रेल्वे रुळांच्या मधोमध अशा पद्धतीनं ठेवला, जेणेकरून रात्रीच्या वेळी एखादी वेगवान रेल्वे त्यावरून जाईल, मृतदेहाचे तुकडे होतील आणि पोलिसांनी ही आत्महत्या समजावी हा डाव रचून आरोपी निघून गेले. पण म्हणतात ना, देव त्या रीतीला कोण मारी आणि पाप कधीच लपत नाही. अगदी तसंच आरोपी तिथून निघून गेल्यावर काही मोकाट कुत्रे तिथं आले. त्यांनी तो मृतदेह ओढत रेल्वे रुळाच्या बाहेर आणला. कुत्र्यांनी मृतदेह बाजूला ओढल्यामुळे रात्रीच्या वेळी तिथून रेल्वे गेली खरी, पण मृतदेहाला रेल्वेचा स्पर्शही झाला नाही आणि आरोपींचा बनाव एका रात्रीत फसला. सकाळी स्थानिक नागरिकांना लेंडेवाडी रेल्वे रुळाच्या बाजूला रक्तानं माखलेला मृतदेह आढळला. मृतदेह रुळाच्या बाहेर होता आणि डोक्यावर जखमा होता. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. परळी ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं घटनास्थळी धाव घेतली. पहिल्याच नजरेत हा खून असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत शहरातील CCTV फुटेज आणि तौहीदच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स CDR तपासले. तौहीद शेवटचा ऋषिकेश फड आणि गौरव सोबत दिसल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी कोणताही वेळ न घालवता दोन्ही संशयित मित्रांना ताब्यात घेतलं आणि खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनं मैत्रीच्या नात्याला काळिमा फासला असून समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.